एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 नेताजी चौक येथे असलेल्या चहाच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला दुचाकी वाहनाचा धक्का लागला असता दुचाकी वाहन चालवणाऱ्या मुलाने चहाच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या हेमंत तरे नामक युवक मध्यस्थी करण्यासाठी गेला असता दुचाकीवरील 2 अज्ञात तरुणांनी हेमंत तरेला बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे व हेमंतला खासगी रुग्णालयात उपचारासाठी आता दाखल करण्यात आले आहे। हेमंत तरे, मी नेताजी चौकात चाय पियासाठी थांबलो होतो। चाय प्यायला थांबला असताना तिकडे 2 जण एका चायवाल्यावर ओरडून त्याला मारहाण करत होते। त्यावेळेस मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता त्या लोकांनी मला म्हणजे माझं तोंड ढाकलं। त्यानंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली। पण हा जो प्रकार आहे आम्हाला असं वाटतं घडवून आणण्यात आलेलं आहे, कारण काही नसताना कोणी अशा प्रकारे मारहाण करणार नाही। आणि त्यात मलाही माहित नाही किती जण होते, मला तोंड ढाकण्यात आलं आणि हा सगळा प्रकार घडवून आणल्यासारखा झालेला आहे। अचानक होण्यासारखा हा प्रकरण नाही, कारण काही नसताना एवढं सगळं तिकडे होणं, अचानक एवढे लोक कुठून जमा होणं घोळक्यात व एकट्याला मला धरून मारहाण करणं संदर्भात जी काही योग्य ती कारवाई झाली पाहिजे। मी चेहरा कोणचे बघितले नाही। त्या लोकांनी आधी समोरून आले त्यावेळेस मी थोडा ब्लाइंड होतो, म्हणजे काय कळलं नाही आलं मला काय घडलं काय झालं। मला पहिला माझा तोंड ढाकला आणि तोंड ढाकल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली। फाईट वगैरे फाईट मारले, त्यानंतर तोंड ढाकला, खालती पाडल्याच्या नंतर ज्यावेळेस मी उठण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या माणसाने, माझे डोळे बंद होते, मला काहीच दिसत नव्हतं, काय चाललेलं मला काहीच कळत नव्हतं। त्या माणसाने इतक्या जोरात म्हणजे पोटात माझ्या किक केलं 1-2 वेळा, त्याने मला खूप त्रास होतो आणि आता सुद्धा मला खूप चेस्ट पेन होतोय। याच्यावर जी काय ती योग्य ती कारवाई झाली पाहिजे। तक्रार आता यापुढे मी तक्रार करणार आहे आणि हे जो आहे सगळं मला असं वाटतं घडून आणण्यात आलेलं आहे आणि याच्या पाठी नक्कीच कोणता तरी हात आहे। कोणी एवढा गंभीर प्रकारे मारहाण करणार नाही। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।